गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघतो तो कपिल शर्माचा नवीन शो सुरू झाल्यापासून सतत मुंबईचा उल्लेख हा बॉम्बे बॉम्बे म्हणून तिथे येणारे सेलिब्रिटीज कपिल शर्मा आणि इतर अँकर इतर लोकांकडनं केला जातो. याचा आम्ही निषेध करतो. ध्यानात ठेवावं, आमच्या शहराचं नाव मुंबई आहे, बॉम्बे नाही. इतर वेळेला तुम्ही बोलताना बरोबर बंगळुरू, चेन्नई, कोलकाता हे राज्याची नावं वापरता, पण जेव्हा मुंबईबद्दल तुम्हाला बोलत असेल तेव्हा तुम्ही सतत बॉम्बे बॉम्बे असा उच्चार करता. याचा निषेध करतो आणि याच्या पुढे आज तर आम्ही फक्त विनंती करतोय, याच्या पुढे तुमच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये. कपिल शर्माने देखील हे लक्षात ठेवावं. उद्या कपिल शर्माला चालेल का त्याचं नाव आम्ही टपिल शर्मा बोलतो म्हणून त्याला संबोधित केलं तर नाही चालणार ना. सतत आम्ही टपिल 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 केलं तर रागील की नाही. मुंबई हे नाव आमच्या भावना आहेत, त्याला कोणी ठेस पोचू नये. आणि 30 वर्ष झाली. आज 30 वर्षापूर्वी या शहराचं नाव मुंबई झालंय. तुम्हाला या शहराने पोचलंय, तुमची कर्मभूमी आहे. तुम्हाला जरा पण शरम नाही वाटत की ज्या शहराने आपल्याला पोचलंय त्या शहराचा उच्चार जे आहे त्यांनी करावा. इतर राज्यामध्ये जाऊन तुम्ही हिंमत दाखवा, बँगलोर बोलायचं हिंमत दाखवा, मद्रास बोलायची हिंमत दाखवा, तेव्हा तुम्ही तुमच्या शोवर बरोबर चेन्नई बोलणार, बंगळुरू बोलणार. मग इथेच का? यापुढे लक्षात ठेवा, मुंबईचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. तुमच्या चित्रपटांमध्ये काय OTT प्लॅटफॉर्मवर तुमच्या कुठल्याही शोमध्ये, खास करून कपिल शर्मा शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख मुंबई हाच झाला पाहिजे, इतर कुठलाही नाही. हा विनंती वजा इशारा समजा. याच्या आधी देखील तीव्र आंदोलनं झालेली आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी भाग पडायला लावलेल्या आहेत. आम्ही ज्या गोष्टी करू त्या तुम्हाला येत्या काळामध्ये दिसेल. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी असेल तर तुम्ही करून दाखवा. याच्या पुढे 1995 साली जर का राज्य सरकारचा निर्णय असेल आणि त्याला केंद्र शासनाने 1996 1997 साली जर का मान्यता दिली असेल तर आज एवढी वर्ष झाली त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला या शहराचं नाव मुंबई आहे हे या लोकांना सांगता येत नाही. सेन्सर बोर्डाला इतर गोष्टी कापता येतात. सेन्सर बोर्ड एका चित्रपटाच्या निर्मात्याला विचारतं, हु इज नामदेव ढसाळ. यांना ढसाळ साहेब माहिती नाहीत कोण होते, यांचं काय काम होतं महाराष्ट्रासाठी, देशासाठी. त्याच सेन्सर बोर्डाला कळत नाही की ह्या शहराचं नाव मुंबई या बॉम्बे नाही आहे. त्याचा देखील निषेध व्हायलाच पाहिजे. आणि याच्या पुढे बघू की या शहराचं नाव कोण चुकीच्या पद्धतीने वापरतं.